ज्या व्यक्तींना अंडकोशावरती सूज येते त्याला हायड्रोसिल म्हणतात. तर अशा पेशंटमध्ये ह्या वनस्पतीचा खूप चांगला फायदा होतो. ही वनस्पती आहे सागरगोटा म्हणजे लता करंज गजगेची वनस्पती आहे. तर हे वड्याच्या शेजारी नदीच्या काठी हे कुठेही भेटून जाते. तर या वनस्पतीच्या पानांची चटणी किंवा या फळांची आतील गराची चटणी करायची. त्याला तव्यावरती गरम करून रात्री त्यावरती लेप लावून बांधायची रात्रभर. तर असं 2-3 दिवस केल्यानंतर त्याची सूज उतरून त्यातलं दुखणं कमी होतं. त्याचबरोबर डायबिटीजच्या पेशंटमध्ये व ज्याच्या आतड्यांमध्ये सूज असते, ज्याचं पोट साफ होत नाही, ज्याच्या पोटांमध्ये जंत होतात वारंवार किंवा महिलांमध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस असे प्रॉब्लेम असतात पिरियड न येण्याचे, तर त्याच्यामध्ये ह्या वनस्पतींच्या बियांच्या आतील गरांचा चांगला फायदा होतो. या महिलांसाठी याच्या बियांमधील गराचा वेराक्षवटी यामध्ये याचा वापर केला जातो. या वनस्पतीला पावसाळ्यामध्ये फुलं व फळं लागायला सुरुवात होते व जसा उन्हाळा वाढत जाईल तशी वनस्पती हार्वेस्टिंगला येते. ज्या बिया काढायला तयार होतात वाळून. हे अशा बिया लागतात. हे त्याचं झाड आहे.